नमस्कार. नवरात्रीच्या आणि विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. इनक्रेडिबल मराठी आणि इटर्नल मराठीवर आपण नवरात्री विशेष मालिकेच्या माध्यमातून यंदाची नवरात्र साजरी केली. त्या मालिकेतील आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत महिषासुरमर्दिनी स्तोत्र अर्थात ऐगिरी नंदिनी हे स्तोत्र. दसऱ्याच्या दिवशी देवीच्या महिषासुरमर्दिनी रूपाची आपण पूजा करतो. ती गोष्ट आपल्याला ठाऊक असते. गोष्ट अशी की महिषासुर नावाचा असुर उन्मत्त झाला होता. त्याने अमर होण्यासाठी तप सुरू केले. अनेक वर्ष कठोर तप केल्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रकट झाल्यावर त्यांनी महिषासुराला वर मागायला सांगितलं. त्याने मला अमर करा अशी प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी त्याला सांगितलं, असा वर मी देऊ शकत नाही. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मरण हे येतच येतं. तुला मरण कसं यावं हे मात्र तू ठरवू शकतोस. महिषासुराने सांगितलं, मला एखाद्या स्त्रीच्याच हातून मरण यावं, अन्य कोणाच्याही नाही. ब्रह्मदेव तथास्तु असं म्हणून अंतर्धान पावले. स्त्री शक्तीला कमी लेखण्याची चूक त्याने केली आणि त्याचा विनाश झाला. सर्व देवांच्या ऊर्जेतून देवी दुर्गा आकाराला आली. एखाद्या दुर्गाप्रमाणे तिची शक्ती अभेद्य होती. तिला सर्व देवांनी आपापली आयुधे दिली, शक्ती दिली. त्यामुळे ती अजिंक्य ठरली. महिषासुर आणि देवी दुर्गा यांच्यातील युद्ध 9 दिवस आणि 9 रात्री चालले. हे युद्ध म्हणजे वाईटाविरुद्ध चांगल्याच्या, अंधाराविरुद्ध प्रकाशाच्या आणि अधर्माविरुद्ध धर्माच्या अथक संघर्षाचं प्रतीक होतं. महिषासुराने दैवी स्त्रीत्वाच्या शक्तीला कमी लेखत दुर्गेवर विविध रूपांनी हल्ला केला. परंतु तिची शक्ती अबाधित राहिली आणि अखेर 10व्या दिवशी देवीने तिच्या दिव्य त्रिशूलाने राक्षसाचा वध केला आणि जगाला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले. महिषासुराचा पराभव अज्ञान आणि अहंकाराच्या नाशाचे प्रतीक आहे. महिषासुराच्या वधामुळेच देवी दुर्गेला महिषासुरमर्दिनी असं म्हणतात. पण महिषासुर वध म्हणजे तरी नेमकं काय? तर संत एकनाथ महाराज सांगतात, मोह महिषासुर मर्दना लागुनी, म्हणजे यातील रूपक समजून घ्यायला हवं. मोह, विषय, वासना यांच्या चिखलात लोळत पडलेल्या ह्या आपल्या बुद्धीच्या अविवेकरूपी रेड्याचा खरं तर नाश करायचा आहे. चला तर, ज्याप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी विजयी झालेल्या महिषासुरमर्दिनीचं स्तोत्र देवी देवतांनी, ऋषी मुनींनी गायलं, तसंच आपणही गाण्याचा प्रयत्न करूया. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि भुजाकृति भूतिधरे जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. अनुप्रास अलंकारामुळे हे कानाला फारच गोड वाटणारं स्तोत्र आहे आणि शब्दही सोपे आहेत. त्याची रचना लक्षात आली की अर्थ समजून घेणंही अवघड नाही. जसं की संपूर्ण स्तोत्रात एक ध्रुपद किंवा पालुपद आहे, म्हणजेच प्रत्येक कडव्यात म्हटली जाणारी अशी एक ओळ आहे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते, म्हणजे महिषासुराचा वध करणाऱ्या हे शैलपुत्री पार्वती, तुझा जय जयकार असो. यात रम्य कपर्दिनी असं आणखी एक देवीचं विशेषण आलंय, म्हणजेच जिने सुरेख केश रचना केली आहे. आता इथे हा उल्लेख यासाठी महत्वाचा आहे की हा विजयोत्सव आहे. महिषासुराचा वध करून त्यानंतर, म्हणजे एखादा राजा विजय मिळवल्यानंतर सुंदर पोशाख करून आपल्या सगळ्या राजवैभवासह जनतेसमोर येतो, तसंच महिषासुरमर्दिनी आपल्या सगळ्या सौंदर्यासह प्रकट झालेली आहे. आता प्रत्येक श्लोकात तिच्या वेगवेगळ्या रूपांचं, गुणांचं वर्णन केलं आहे. थोडक्यात तिच्यासाठी वेगवेगळी विशेषणं वापरली आहेत. आता या पहिल्या श्लोकात काय म्हटलंय पाहूया. आई हे संबोधनाचं विशेषण आहे, म्हणजे हे देवी या अर्थानं त्या इथे आलेलं आहे. ऐगिरी नंदिनी हे गिरिराज, हिमालयाच्या नंदिनी पार्वती.
नंदित मेदिनी म्हणजे मेदिनीला म्हणजे पृथ्वीला आनंदित करणाऱ्या, विश्वविनोदिनी म्हणजे जगाला आनंद देणाऱ्या, नंदिनुते म्हणजे नंदीही जिच्या समोर वंदन करेल असा, गिरीवर विंध्य शिरोधिनी निवासिनी म्हणजे विंध्य पर्वतावर निवास करणाऱ्या, विष्णू विलासिनी म्हणजे भगवान विष्णूंना आनंदित करणाऱ्या, जिष्णुनुते म्हणजे जिष्णू म्हणजे इंद्र, इंद्राने सुद्धा वंदलेल्या, भगवती हे भगवती, शितिकंठ कुटुंबिनी गळ्यात निळा रंग असणाऱ्या शंकराच्या पत्नी, भूरी भुजाकृती म्हणजे अनेक भुजांनी युक्त आणि भूतीधरे म्हणजे भस्म धारण करणाऱ्या देवी, तुझा जय जयकार असो. सुरवर वर्षिणी दुर्धर घर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरते, त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्बिषमोषिणी घोषरते, दनुज निरोषिणी दितिसुत शोषिणी दुर्मिति पोषिणी दोषरते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. हा श्लोक देवी दुर्गेच्या शक्ती आणि कृपेचं महत्व दाखवतो. तिच्यामुळे देव सुरक्षित आहेत, जग सुरक्षित आहे आणि पापांचा नाश होतो. सुरवर वर्षिणी म्हणजे देवांवर कृपेचा वर्षाव करणाऱ्या, दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी म्हणजे दुष्ट हट्टी लोकांचं दमन करणाऱ्या, दुर्मुख नावाच्या राक्षसाचा नाश करणाऱ्या आणि हर्षरते म्हणजे आनंदात रमणाऱ्या देवी, त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्बिष मोषिणी घोषरते म्हणजे हे तीनही लोकांचे पोषण करणाऱ्या, शंकरांना आनंदित करणाऱ्या, पापांचा नाश करणाऱ्या आणि जयघोषात रमणाऱ्या देवी, दनुज निरोषिणी दितिसुत शोषिणी दुर्मती पोषणी दोषरते म्हणजे हे दानवांचा नाश करणाऱ्या, दितीच्या पुत्रांचं शोषण करणाऱ्या, दितीच्या म्हणजे दैत्यांच्या पुत्रांचं शोषण करणाऱ्या, दुर्बुद्धीला प्रोत्साहन देणाऱ्या, दोषांचा नाश करणाऱ्या देवी, तुझा जय जयकार असो. ऐरण दुर्मद शत्रु विधोतित दुर्धर निर्जर शक्तिभृते, चतुर विचार धुरीण महाशय दूतकृत प्रमथाधिपते, दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानव दूत कृतांतमते, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. युद्धात तू तुझ्या अनेक रूपांना जागृत केलंस. अशा तेजस्वी स्त्री देवीचं संघटन करून शक्ती एकवटून त्या शक्तिशाली दुर्मद राक्षसाचा वध केलास. किती चातुर्य आहे तुझ्यात. तू अतिशय मुत्सद्दीपणे भगवान शिवालाही महायुद्धात तुझं सहकारी पद देऊन त्यांचीही मदत घेतलीस आणि अत्यंत वाईट अशा स्वभावाचे, वाईट कर्तृत्वाने भरलेले, वाईट आशा व हेतू धरून कायम दुसऱ्यांच्या नाशाचीच इच्छा धरणारे असे राक्षसी लोक तुला कायम यमदूत समजतात. अशा हे महिषासुरमर्दिनी तुझा विजय असो. ऐ शरणागत वैरी वधूवर वीर वराभयदाय करे, त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शिरोधी कृतामल शूल करे, दुमि दुमि तामर दुंदुभिनाद महो मुखरीकृत दिम्म करे, जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. इथे किती महत्वाचा गुण सांगितलाय बघा. ऐ शरणागत वैरी वधू वर वीर वराभय दाय करे. हे आई, तू दयाळू आहेस. पराजित शत्रूची बायका मुले शरण आली तर बायका मुलांनाही कोणतंही कपट मनात न धरता, शत्रुत्व कायमचं न धरता तू त्यांचंही रक्षण पालन पोषण करतेस व त्यांना अभय देतेस. त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शिरोधी कृतामल शूल करे म्हणजे त्रैलोक्याला सत्ता व संपत्ती यांच्या आधाराने हैराण केलेल्या राक्षसी वृत्तीच्या राज्यकर्त्यांना तू आपल्या त्रिशूळाने प्रहार करून शरण यावयास भाग पाडतेस.
दुमी दुमी तामर दुंदुबी नाद महो मुखरीकृत दिम्म करे. म्हणजे त्यावेळेचं ते युद्ध भूमीवरचे डमरू नाद व दुंदुबी अजूनही आमच्या कानात निनादत आहेत आणि आम्हाला युद्धास प्रवृत्त करत आहेत. महिषासुरमर्दिनी ही अशा प्रकारे वीरांची आणि सैनिकांची प्रेरणा आहे. आता पुढील श्लोकात तिने अनेक असुरांचा संहार कसा केला ह्या तिच्या पराक्रमाची आठवण करून दिलीये. बघूया. ऐनिज हुंकृती मात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुंभ निशुंभ महाहवतर्पित भूत पिशाचपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. हे भगवती, तू नुसता हुंकार जरी भरलास तरी शत्रू पक्षाला कापरे भरते. धुरकट डोळ्यांचे ते ध्रुम विलोचन यांसारखे दैत्य त्यांचा तू सहज संहार केलास आणि त्या रक्तबीजाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून पुन्हा पुन्हा नवनवीन उत्पन्न होणाऱ्या असंख्य राक्षसांना युद्धभूमीवर ठार करून त्यांची ती अक्षय बीज मालिकाच नष्ट केलीस. शिव शिव शिव. हे अचाट कार्य तुझे महायुद्धात शुंभ निशुंभांना हरवल्यामुळे जी शिवाची अतृप्त भूतपिशाच्य होती ती तृप्त झाली, जी तुझ्यावर संतुष्ट आहेत. म्हणून आई भगवती महिषासुरमर्दिनी तुझा विजय असो. ती रणचंडिका आहे, रणरागिणी आहे. तिचं लढवय्या रूप कसं आहे हे पुढील श्लोकात सांगितलंय. बघूया. धनुरनुषंगरण क्षण संग परिस्फुरदंग नटत कटके कनक पिशंग पृषत्क निशंग रसद्भट शृंग हताबटुके कृतचतुरंग बलक्षित रंग घटत बहुरंग रटत बटुके जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. युद्ध करताना तुझा आवेश बघण्यासारखा असतो. एक स्त्री असूनही तुझ्या धनुष्याचा टणत्कार आसमंतात कंप पावतो, ज्यामुळे शत्रू गर्भगळीत तर होतातच, पण त्यात तुझ्या हातातील कंकणांचा किणकिणाट छातीत दहशत बसवतो. तुझ्या पिवळ्या रंगाच्या शृंग नामक बाणांचा वर्षाव सुरू झाला की शत्रू सैन्यातील तुझ्या अचूक बाणांनी भूमीवर कोसळणारे सैनिक आक्रोश करतात. तुझे चतुरंग सैन्य लढत असताना तू क्षणात इकडे तर क्षणात तिकडे किती सहजपणे वावरतेस आणि त्यांना गर्जनांनी प्रोत्साहित करतेस, जशी चपळ विद्युल्लताच. डोळे दिपून जातात. आई भगवती महिषासुरमर्दिनी तुझा विजय असो. तिच्या या युद्धाच्या कथा पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात. तिच्या यशाचे पोवाडे गायले जातात. त्याचं सुंदर वर्णन आता पुढच्या श्लोकात आहे. सुरललनात तथेई तथेई तथाभिनयोदर नृत्यरते कृत कुकुथः कुकुथो गडदादिक ताल कुतोहल गानरते धिमिकिट धिक्कट धिक्किट धिमिध्वनि घोर मृदुंग निनादरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. हे जगदंबे, स्वर्गातील अप्सरा सुद्धा नृत्य करताना तथै तथैच्या बोलातून आपल्या नृत्यातून तुझ्या रौद्र रूपाचा अभिनय करतात. त्यासाठी कुकुथ कुकुथ गडद गडद असे अनुकूल ताल तयार करतात. मृदुंगाचा धिमिकिट धिमिकट ध्वनी त्रिभुवनात घुमतो आहे. तो ऐकून आमच्या आनंदाला पारावार राहत नाही, जोश येतो. देशाने खरं तर आपल्या शूरांचे पोवाडे असेच गायला हवेत, नाही का? हे नवरात्रीचे 9 दिवस आपल्या सैनिकांच्या पराक्रमाची उजळणी आपण करायला हवी. याचीच जणू हा श्लोक आपल्याला आठवण करून देतोय. आता त्यातूनच पुढील पिढीला पराक्रमाची दिशा मिळणार आहे, नाही का? जय जय जप्य जये जय शब्द परुस्तुती तत्पर विश्वनुते झण झण झिंजिमि झिंकृत नुपुर शिंजित मोहित भूतपते
नटित नटार्ध नटी नटनायक नाटक नाटिति नाट्यरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. युद्धात देवी महिषासुरमर्दिनी यशस्वी झाली की त्यानंतर स्तुती करण्यात तत्पर असणारं जग जय जयकार करीत जिला नमस्कार करतं, जिच्या पायातील पैंजणांच्या झंझन झिमझिम अशा किणकिणीने शिवशंभू आकर्षित होतो, जी नटनट्यांचा नायक अर्धनारी नटेश्वराबरोबर वैश्विक नाट्याच्या उत्कृष्ट संगीतात रममाण होते, अशा तिचा विजय असो. आणि आता या पुढील श्लोकात शब्दांची कशी गंमत आहे बघूया. ऐ सुमनः 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 सुमनोहर कांतियुते श्रितरजनी रजनी 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 रजनीकर वक्त्रवृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. ऐ सुमनः 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 सुमनोहर कांतियुते. आता इथे सुमन हा एकच शब्द किती वेगवेगळ्या अर्थाने वापरलाय बघूया. हे देवी, तू तर करुणामयी असल्यामुळे सुमन आहेसच, आणि ज्यांचं मन चांगलं आहे ते सुमन अर्थात सज्जन, जे कुणाप्रमाणे आहेत तर सुमनाप्रमाणे म्हणजे फुलांप्रमाणे आहेत, ते तुझा आश्रय घेतात. तुझ्या सुमनोहर कांतीने तू त्यांना आकर्षित करून घेतेस. संस्कृत भाषेची श्रीमंती सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते नाही. आणि आता पुन्हा बघा, पुढच्या ओळीतही अनुप्रासही आहेच आणि शब्दक्रीडा सुद्धा. श्रीत रजनी 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 कर वक्त्रवृते सुनयन विभ्रम रभ्रमर भ्रमर भ्रमर भ्रमराधिपते. याचा एकत्रित अर्थ सांगायचा तर सरोवरामध्ये जसे परागयुक्त कमळ फूल उमलून येते, तसे तुझे सुंदर मोहित करणारे सस्मित मुख कमल हे चंद्रमुखी इतके सुंदर आहे की तुझे कमलनयन आहेत त्याकडे वश होऊन खरोखरीचे भ्रमर घोंगावत आहेत की काय असे वाटते. आता इथे एक एक शब्द कळला तर त्यातली गंमत कळते. म्हणजे रज नीरज म्हणजे पिवळ्या परागाने युक्त असे नीरज म्हणजे पाणी, त्यात उगवणारे नीरज म्हणजे कमळ, त्या कमळाला विकसित करणारा चंद्रमा, त्याच्यासारखे मुख असणारी, आणि तिचे नयन जेव्हा विभ्रम करतात म्हणजे हालचाल करतात तेव्हा ते काळे टपोरे डोळे म्हणजे जणू भुंगे आहेत असा भास निर्माण होतो. तिच्या सौंदर्याचं हे वर्णन आहे. महित महाहव मल्ल मतल्लिक मल्लित रल्लक मल्लरते विरचित वल्लिक पल्लिक मल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्गवृते शीतकृत फुल्ल समुल्ल सितारुण तल्लज पल्लव सल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. हे शब्द थोडे गोंधळात टाकणारे आणि अपरिचित आहेत खरं, पण अर्थ सुंदर आहे. यातील मल्लित या शब्दाचा अर्थ युद्ध असा होतो. रल्लक याचा अर्थ नेत्रकटाक्ष असा होतो. म्हणजे महान युद्ध सुरू असताना तुझ्या सैन्यातील मोठमोठ्या योद्ध्यांकडे तुझं लक्ष आहे. आता हे सैन्य स्त्रियांचंही असू शकतं, कारण ते देवीपासून निर्माण झालेलं आहे. पण इथे योद्धे एवढंच म्हटलंय. पण या श्लोकावरून लक्षात येतं की तिचं युद्ध कौशल्य काय असेल. दुसऱ्या ओळीत मात्र तिच्या अगदी वेगळ्या रूपाचा उल्लेख केलाय, आणि हे रूप म्हणजे झिल्लिक हे वाद्य वाजवीत जंगलात फिरणाऱ्या भिल्लिणीचं रूप. वनांमध्ये स्वच्छंद विहार करीत असताना तू स्वतःला अनेकाविध पानफुलांनी आच्छादून स्वतःला सजवलं आहेस, ते खरंच खूप सुंदर आहे. भिल्लिक होऊन झिल्लिक नामक वाद्य वाजवून तू शिवाला आकर्षित केलं आहेस. हे महिषासुरमर्दिनी, तुझा विजय असो. अविरल गंड गलन्मद मेदुरमत्त मतंगज राजपते त्रिभुवन भूषण भूतकलानिधि रूप पयोधिनि राजसुते ऐ सुदती जनलालस मानस मोहन मन्मथ राजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। हे गजगामिनी, तुझ्या चालीवर मोहित झालेले शिव, आता अशी संथ चाल तर प्रत्यक्ष गंडस्थळावरून मद वाहणाऱ्या मदोन्मत गजराजालाही लाजवेल। त्रिभुवनाचे भूषण असणाऱ्या चंद्राचं सौंदर्य लाभलेली तू साक्षात सागराची सौंदर्यवती कन्या। सागरपुत्र चंद्र सौंदर्यवान तुझाच भाऊ, त्यामुळे तुम्ही सारखे दिसणारच। त्यात जो सर्वांच्या मनात विविध इच्छांना जन्म देतो अशा कामदेवाची तू पुत्री आहेस। त्यामुळे तू सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतेस, यात काही नवल नाही। तिच्या या सुंदर रूपाचं वर्णन पुढील श्लोकात आहे। कमलदलामल कोमल कांती कला कलितामल भालतले सकल विलास कला निलय क्रम केली कलत्कल हंस कुले अलिकुल संकुल कुवलय मंडल मौली मिलत वकुलालिकुले। जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। हे देवी, तुझे ललाट कसे आहे तर कमळाप्रमाणे कांती असणारे आणि चंद्रकलेप्रमाणे वक्र आणि निर्मळ आहे। नृत्य लीला करताना तुझ्या नाजूक हालचाली पाहिल्या की वाटतं शिल्पकला तुझ्यातूनच निर्माण झाली आहे आणि तुझ्याकडूनच हंस पदन्यासाचे धडे गिरवत आहे। तुझा काळाभोर केशकलाप म्हणजे जणू फुललेले नीलकमल, त्यातून तू माळलेल्या बकुळ फुलांमुळे अवतीभवती भुंगे घुटमळत आहेत आणि कमळाची उपमा अधिक सार्थ ठरवत आहेत। आणि आता या पुढच्या श्लोकात तिच्या शबरी रूपाचं वर्णन केलंय, बघूया ते किती रम्य आहे ते। कर मुरली रव बीजित कूजित लज्जित कोकिल मंजुरुते मिलित मिलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंज गते निजगण भूत महाशबरी गण रंगण संभृत केलितते। जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। दऱ्याखोऱ्यातून जेव्हा तू आपल्या शबरी गणांसमवेत म्हणजे वनवासी सख्यांसोबत फिरतेस, तेव्हा तू वाजवलेल्या बासरीचे सूर ऐकून कोकिळा सुद्धा लाजते। तुला साथ देण्यासाठी भ्रमरही गुंजन करू लागतात। निसर्गात असा एक आगळा वाद्यवृंदांचा सोहळाच रंगतो। आता हे झालं तिचं वनवासी रूप आणि आता तिचं नागर रूप समोर येतंय, बघूया। कटितट पीत दुकूल विचित्र मयूख तिरस्कृत चंद्र रुचे प्रणत सुरासुर मौली मणि स्फुरदंशुल सननख सांद्र रुचे जित कनकाचल मौली मदोर्जित निर्जर कुंजर कुंभ कुचे। जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। तू परिधान केलेली जी सुंदर पिवळी रेशमी साडी आहे, तिच्या रंगासमोर सूर्याचं तेजही फिकं पडतं आहे। तुझ्या चरणाशी लीन झालेल्या देवदेवतांच्या मुकुटमण्यांचं तेज तुझ्या पावलांशी असं शोभायमान आभा निर्माण करत आहे की अनेक चंद्र एकत्र चमकत आहेत। तुझे कुंभ सुमेरू पर्वतावरील हत्तीच्या गंडस्थलाप्रमाणे विशाल आहेत। अशा देवी तुझा विजय असो। आणि आता देवी कसं संकट निवारण करणारी आहे त्यासाठी तिची आराधना कोणी कोणी केली याचं वर्णन येतंय। विजित सहस्र करैक सहस्र करैक सहस्र करैक नुते कृतसुर तारक संगर तारक संगर तारक सूनुसुते सुरथ समाधि समान समाधि 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 सुजातरते। जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। सहस्र बाहू तारकासूर राक्षसाला मारून समस्त देवतांना तारणारा, सहस्र नक्षत्रांनाही लाजवणारा तुझा सुंदर शिवपुत्र कार्तिकेय, जो तुझ्या पुढे नतमस्तक होतो, कारण तू त्याची जन्मदात्री तर आहेसच, पण त्याला हे सामर्थ्य तुझ्या कृपेने मिळालं आहे। त्यानंतर देवी भागवत पुराणात येणाऱ्या कथेचा उल्लेख येतो।
सुरथ नावाच्या राजाची व समाधी नावाच्या वैश्याची ही कथा. सुरथ राजाने राज्य गमावलं आणि समाधी वैश्याला घरच्यांनी लुबाडलं. दोघंही मेधा ऋषींकडे येतात. पहा, एक जण बाह्य शत्रूंकडून त्रस्त आहे आणि एक स्वकीयांकडून. पण ऋषींचं नाव सुद्धा बघा मेधा आहे. हे पण सूचक आहे ना. मेधा म्हणजे बुद्धी. देवीची आराधना करण्याचा सल्ला मेधा ऋषी देतात आणि दोघांनाही जे हवं ते मिळतं आणि त्यांचा उत्कर्ष होतो. त्यांच्याप्रमाणे जे कोणी तुझे ध्यान करतात त्यांच्यावरही तू कृपावंत होऊन त्यांना समाधान देतेस. म्हणून तिची नित्य आराधना करायला हवी हे पुढे सांगितलंय. पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं न शिवे. ऐ कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत्. तव पद्मेव परं पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. हे कमलिनी, कमलासिनी, करुणामयी, कल्याणमयी पार्वती, जो तुझी रोज पूजा पाठ चिंतन जप सेवा करतो तो तुझ्याच सारखा कमलालय म्हणजे लक्ष्मीचं भांडार होणार यात काही शंका नाही. माझ्यासाठी तर तुझ्या पदापेक्षा म्हणजे पाऊलांपेक्षा श्रेष्ठ पद अन्य कोणतंच नाही. इथेही पदमेव परमपद ही कल्पना किती सुंदर आहे ना. पुढचा श्लोक बघूया. कनकल सत्कल सिंधु जलैरनुषिंजति ते गुणरंग भुवम. भजति सकिं नु शची कुच कुंभत तटि परिरंभ सुखानुभवम. तव चरणं शरणं करवाणि न तामरवाणि निवासि शिवम. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. सोन्याच्या चमकदार घड्यातून सुगंधी पाण्याचा वर्षाव करून जो आपलं प्रांगण तुझ्या येण्यासाठी स्वच्छ करतो, अर्थात अंतःकरणापासून पावित्र्य राखतो, त्याला स्वर्गसुख नक्की प्राप्त होतं. हे आई, मी तुझ्या चरण कमलांनाच माझं शरणस्थान बनवलं आहे. माझ्यावर कृपा कर. तव विमलेन्दुकलं वदनेन्दुमलं सकलं ननुकूलयते. किमु पुरहूतपुरेन्दुमुखी सुमुखीभिरसौ विमुखी क्रियते. मम तु मतं शिवनामधने भवति कृपया किमुत क्रियते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. तुझ्या उत्साही आनंदी चंद्रमुखी चेहऱ्याकडे बघितलं की इंद्रपुरीच्या सुंदर सुंदर अप्सरांकडेही बघावंसं वाटणार नाही, अशी तू त्रिपुर सुंदरी. त्यामुळे मला पक्की खात्री आहे की जो भक्त शिवाचं नामस्मरण सदा करत असेल त्यावर तू शिवप्रिया कृपा का करणार नाहीस. म्हणून हे महिषासुरमर्दिनी, तुझा विजय असो. आई मयि दीन दयालुतया करुणा परया भवितव्यमुमे. आई जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासि रमे. यदुचितमत्र भवत्युररीकुरुता दुरुतापम अपाकुरुते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. हे उमा, तू दयाळूपणे आमच्यासारख्या दीनांवर कृपावंत हो, कारण तूच आमचं भविष्य घडवू शकतेस. म्हणूनच आम्ही तुझी विविध रूपात ध्यानधारणा करीत असतो. आमचा हा भवताप नष्ट कर. तुला जे आमच्या बाबतीत उचित वाटेल तेच कर. आणि म्हणून हे महिषासुरमर्दिनी, तुझा जय जयकार असो. बापरे, किती मोठा अर्थ याच्यामध्ये दडलेला आहे. आणि आज या निमित्ताने आपण तो जाणून घ्यायचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग आम्हाला नक्की प्रतिक्रियेमध्ये कळवा. आणि वेगवेगळे भाग बघण्यासाठी, इनक्रेडिबल मराठी, इटर्नल मराठी दोन्ही बघण्यासाठी आधी काय करायला हवं, तर मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह, एका नव्या विचारांसह. धन्यवाद.